बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरोध में आज नांदेड़ में हिंदू समाज की ओर से एक आक्रोश मोर्चा निकाला गया। बड़ी संख्या में नागरिक, संत, महंत और हिंदुत्व संगठन के पदाधिकारियों ने इस प्रदर्शन में भाग लिया और प्रदर्शनकारियों ने जिला कलेक्टर को एक बयान सौंपकर बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचारों को तुरंत रोकने की मांग की। विश्व हिंदू परिषद के महामंत्री कृष्णा देशमुख, भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर अध्यक्ष प्रवीण सेल और श्री वीरशैव शिवाचार्य महाराज ने इस आंदोलन का नेतृत्व किया। संपूर्ण देशभरामधले हे 10 डिसेंबर म्हणजे मानवता अधिकार दिवस म्हणून आम्ही साजरी करत असताना संपूर्ण देशभरामध्ये हा आक्रोश मोर्चा सुरुवात झालेला आहे। त्या अनुषंगाने सकल हिंदू समाजाने आज एक होऊन बांगलादेशमध्ये होत असलेला सकल हिंदू समाजाचा जे काही अत्याचार आहे त्याचा विरोधामध्ये आम्ही सगळे एक होऊन आज एक आक्रोश मोर्चाचे नियोजन केले आहे। त्या निमित्तानं भारत देशाचे सरकार आणि बांगलादेशांनाही सुद्धा तिथल्या सरकारनं आपलं आव्हान आहे व तिथल्या हिंदूंना सुरक्षित ठेवलं पाहिजे। तिथं असलेले आपले हिंदू जे काही संत आहेत चिन्मयादास प्रभूजी त्यांना अटक केलेले आहेत, त्यांचा सुटका केला पाहिजे आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सर्व हिंदूंना सुरक्षितपणे त्यांनी ठेवला पाहिजे असे आपल्या सर्वांचे आव्हान आहे। इकडे 4 दिवस आहे जागतिक आणि या कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर प्रचंड अत्याचार होत आहेत। त्यामुळे आज देशभर सकल हिंदू समाजाच्या नावावर सगळ्या हिंदू समाजाचे एकत्रित करून निषेध मोर्चा, आक्रोश मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्याचा विषय आज देशभर झालेला आहे। आमचं असं धर्माचार्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा धर्माचार्यांचे असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींनी याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि बांगलादेशचे 2 तुकडे करावेत। 1.5-2 कोटी हिंदू आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र देश निर्माण करावा। चिकन नेक पासून म्हणजे चिकन नेक हा तिथला जो जिल्हा आहे त्या चिकन नेक पासून 1000 किलोमीटरचा एरिया धरावा आणि सगळ्या हिंदूंना अलीकडे भारताला लागून जी जमीन आहे त्याच्यामध्ये घ्यावं आणि मध्ये भारतीय लष्कर उभं करावं आणि बाकी जे आहेत हिंदूंना मारणारे त्यांच्यासाठी वेगळा देश करावा आणि ज्यांना भारतावर प्रेम करायचं नाही, वंदे मातरम म्हणायचं नाही, त्याही निवडक लोकांना रेल्वेमध्ये बसवावं आणि बांगलादेशमध्ये नेऊन सोडावं। जय श्रीराम।